ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आता आपण पाहिलं होतं की आता त्या हवालदार जे काही कागद खाली पडलेले असतात ते भरण्यासाठी अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य त्याला मदत करत असतात. तर आता अर्जुनने प्रियाचा कागद बघायला आणि त्या लगेचच हवालदाराने जाऊन तो उचलायला एक गाठ पडते. लगेच तो हवालदार पटकन ते उचलतो आणि म्हणतो, अहो साहेब राहू द्या, तुम्ही उगाच कुठे हे सगळं करताय. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही नाही इट्स ओके. तर चैतन्य विचारतो, तुम्हाला कुठे लागलं वगैरे नाही ना? मग तो हवालदार नाही म्हणत, येतो मी साहेब असं सांगून तिकडनं निघतो. तर आता इथे सायलीने अस्मितासाठी दुधाचा ग्लास आणलेला असतो आणि ती अस्मिताला दुधाचा ग्लास पुढे करून म्हणतच असते, अस्मिताताई तुम्ही. तोपर्यंत अस्मिता दुधाचा ग्लास गटागटा संपवते सुद्धा. सायली म्हणते, बाप रे, आज तुम्हाला न सांगता चक्क तुम्ही दुधाचा ग्लास संपवला काय अस्मिताताई? मैत्रिणीचा फोन आला होता का? त्यावर अस्मिताला कळतं की अरे सायलीला कसं समजलं. आणि मग ती म्हणते, हो पण तुला कसं कळलं? तुला माहिती आहे ही माझी कॉलेजची खूप जुनी आणि छान मैत्रीण आहे. त्याबरोबर सायली म्हणत असते, अस्मिताताई अहो तुम्ही आलात तेव्हा तुमचा मूड किती कसा तरी होता, किती चिडचिड करत होतात तुम्ही. पण आता बघा ना, आता तुमचा मूड केवढा चांगला झाला आहे, छान झाला आहे की नाही? आणि तुम्हाला माहिती आहे का, ही मैत्रीण ना, ही जादू ना फक्त एक मैत्रीणच करू शकते, म्हणून मी अंदाज बांधला. त्याबरोबर लगेचच अस्मिता तिला विचारते, सायली तुझ्या पण असतील ना गं मैत्रिणी? त्यावर सायली म्हणते, नाही हो, माझी एवढी खास कोणी मैत्रीण नाही, मी कुसुमताईबरोबरच मनातलं सगळं बोलते. त्याबरोबर ती म्हणते, अगं हो पण म्हणजे बघ ना, कॉलेजमध्ये वगैरे गेल्यावर मैत्रिणी होतात की, मग तशी तुझीसुद्धा एखादी झाली असेलच. त्यावर सायली म्हणते, नाही हो, अशा कुठल्या मैत्रिणी माझ्या झाल्या नाही. म्हणजे कॉलेजमध्ये काय ते मी फक्त 11वीपर्यंत गेले, नंतर 12वीच्या वर्षाला तर मला जाता आलं नाही कॉलेजमध्ये, कारण आश्रम कसा चालवायचा नेहमी याचं टेन्शन असायचं ना, म्हणून. त्यावर ती म्हणते, म्हणजे तुम्ही कधीच कुठे बाहेर वगैरे नाही जायचं? त्यावर सायली सांगते, नाही म्हणजे पिक्चरला किंवा शॉपिंगला वगैरे असे आम्ही कुठे बाहेर नाही जायचो. काय ते टिकल्या बांगड्या ह्या वस्तू का घ्यायला जायचो, हाच काय तो आमचा विरंगुळा असायचा. तुमच्यासारखी अशा मैत्रिणी माझ्या नव्हत्या, कधी वेळ नाही मिळाला, जाऊ द्या. आणि मग आता सायली ही तिकडनं उठून जाते. त्याबरोबर अस्मिता पटकन मागे म्हणते, माझी मैत्रीण होशील? त्याबरोबर सायली लगेच मागे वळून पाहते. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इथे नागोबा हा नाश्ता करायला बसलेला असतो. इतक्यात तिकडे प्रियासुद्धा येते. प्रिया नागोबाला म्हणते, हाय काका, कसे आहात? काय नाश्ता करताय? काय हो, तुमची आणि महिपतची एवढी चांगली मैत्री असतानाही तुम्ही माझी एवढी बाजू घेत होतात, नेमकं काय चाललंय काय, की महिपतने तुम्हाला सुद्धा लाथ मारली? त्याबरोबर नागोबा म्हणत असतो, प्रिया काय आहे ना, माझी आणि नागराजची मैत्री तुझ्या जन्माच्याही आधीपासूनची आहे. आम्हाला इतके एकमेकाचे सिक्रेट्स माहिती आहेत ना, की तू तेवढे कधी बघितलेही नसशील. मग आता आमच्यातली मैत्री कधी संपू शकते माहिती आहे? जेव्हा त्याच्यापैकी किंवा माझ्यापैकी कोणीतरी वरती जाईल आणि तुझ्या दुर्दैवाने आम्ही दोघंही जिवंत आहोत. त्याबरोबर आता सायली म्हणते, अस्मिताताई खरंच, अहो तुमच्यासारखी एखादी मैत्रीण मला हवीच होती. म्हणजे कुसुमताई आहेच हो, पण कुसुमताई असतानाही माझ्यासारखी, माझ्या वयाची, माझ्यासोबतची मैत्रीण मला हवी होती, जिच्याशी मी माझ्या मनातलं सगळं बोलू शकेन. खरंच त्या दिवशी तुम्ही मला तयार केलंत ना, तेव्हाच माझ्या मनात हे आलं होतं. आणि मग माझ्या मैत्रिणीकडून माझ्या मैत्रिणीला माझ्याकडून एक छोटंसं भेट असं म्हणत ती तिला एक गुलाब देते, छान पिवळं. त्याबरोबर आता अस्मिता ही सायलीला घट्ट मिठी मारते. दोघी जणी जरा भाऊक झालेले असतात. त्याबरोबर इकडे प्रिया म्हणत असते, मग नेमकं चाललंय तरी काय? मला एवढं घरात घेण्यासाठी गयावया तुम्ही केलं, याचा अर्थ नक्कीच तुमचा यात काहीतरी स्वार्थ असणारच की. त्याबरोबर नागोबा म्हणतो, हो मग अर्थात स्वार्थ आहे. तुला काय वाटलं, मी काय तुला सांगायला घाबरणार आहे की काय? स्वार्थ आहेच आमचा या सगळ्यामागे. तुला अलगद घरात घ्यायचं, लक्ष ठेवायचं तुझ्यावरती आणि मग हळूहळू तुला ट्रॅप करायला सुरुवात करायची. आणि आता आम्ही ती केली आहे सुद्धा. आता हळूहळू आम्ही तुझा पंख छाटणार, नंतर तुझी मान कापणार. त्याबरोबर ती म्हणते, तुम्हाला एवढं सोपं वाटतं का माझी मान छाटणं? त्याबरोबर नागोबा म्हणतो, हो मग त्यात एवढं अवघड काम कोणतं आहे? तुझी मान छाटायची आहेस तर फक्त आवाजसुद्धा करता येणार नाही काय, बरोबर ना? त्याबरोबर मग मात्र प्रियाला प्रश्न पडतो की बापरे, नेमकं या दोघांनी काय करायचं ठरवलं आहे की ज्याच्यावरती यांना एवढा कॉन्फिडन्स आहे? कुठल्या सुरीला धार लावतायत हे दोघं?
त्याबरोबर दुसरीकडे अर्जुनला आता इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात की अर्जुन सर, जर तुमच्या मिसेसची मिसिंग कंप्लेंट वगैरे आमच्याकडे काहीतरी रजिस्टर असती तर नक्कीच आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी प्रूफ सापडला असता, पण आमच्या इथे काहीच नसणार म्हणूनच काही नाही सापडलं. त्याबरोबर इथे आता पाटील हा त्याच्या बायकोबरोबर जे फोनवर बोललेला असतो ते महिपत त्याला ऐकवत असतो. अगं बायको, मला महिपत शिखरे नावाची बंपर लॉटरी लागली आहे. त्याने मला थोडी माहिती गोळा करायला लावली होती, ती मला मिळाली आहे खरी, पण मी जोवर माल होत नाही तोवर मी काही त्याला देणार नाही. तुला नेकलेस हवा ना, आपण मस्त तुला 2 तोळ्याचा नेकलेस करू, घरात AC लावू आणि मग त्या ACवर गारगार वाटेल आपल्याला. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, काय रे, महिपत शिखरेच्या पैशांवरती तू मजा करणार? महिपत शिखरेच्या पैशांनी तू घरात AC लावणार, गारगार वाटणार तुला? आत्ता बघ, आता तुझ्या पायाखाली मी 5 बाटल्या ठेवल्या आहेत. आता याच्यातली एक जरी बाटली मी उडवली की नाही की तरीसुद्धा तुला गारगार वाटणार. कारण काय होईल माहिती आहे, तुझी बॉडी अशी ताट होईल आणि एकदा का तुझी बॉडी ताट झाली की तुला आपोआप गारगार वाटायला लागेल आणि तुला गारगार वाटलेलं बघून तुझी बायको, तिलासुद्धा गारगार वाटायला लागेल. आणि माहिती आहे का, उद्याच्या पेपरमध्ये बातमी काय येईल? उद्याच्या पेपरमध्ये बातमी येईल की पाटील आणि त्याच्या बायकोने फाशी लावून आत्महत्या केली. माहिती आहे तुला ही गोष्ट? त्याबरोबर तो मला सोडा म्हणत असतो. त्यावर महिपत म्हणतोय, सोडा कसं रे, तू आमचा पाहुणा आहे, तुझा पाहुणचार केल्याशिवाय आम्ही तुला कसं सोडणार? नाही, असं नाही सोडू शकत आम्ही. नागराज शेठ, तुम्ही सांगा कुठली बाटली पहिली फोडू? त्याबरोबर आता इकडे पाटील म्हणत असतो, अहो साहेब, मी तुम्हाला सगळी माहिती देतो ना, तुम्ही हे सगळं कशाला करताय? प्लीज मला सोडा, खरंच सोडा प्लीज. त्याबरोबर चैतन्य हा अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन, अरे पण तुला नेमकं असं का वाटतंय की सायली वहिनीच्या आईवडिलांपासून ती हरवलीच असेल? बऱ्याच वेळा जी मुलं नको असतात तीसुद्धा आश्रमात आणून सोडली जातात, आश्रमाच्या पायरी वगैरेवर. मग त्यावर अर्जुन सांगतो, नाही, ॲक्च्युली कुसुमताई मला म्हणाल्या होत्या की सायली आश्रमात आली तेव्हा थोडी मोठी होती, म्हणून मला अंदाज वाटला की कदाचित ती हरवलेलीच असेल. त्याबरोबर इथे आता नागराज हा म्हणत असतो की ती फोड, महिपत नाही, ही फोड, ती त्यांचं चालू असतं. तर आता महिपत हा नेम धरत असतो. इतक्यात लगेचच हवालदार पाटील म्हणतो, साहेब, मला मिळाली आहे त्या मुलीची सगळी माहिती. अहो, माझ्या वरच्या खिशामध्ये आहे तो पेपर, तिच्यावरती एक चोरीची केस दाखल झाली होती. तिने लहान असताना एका घरात चोरी केली, त्यावेळेस त्या घर मालकानेच आमच्याकडे तिची तक्रार नोंदवली होती. बेसिकली जर लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना बालसुधारगृहात ठेवलं जातं, पण ती मुलगी तिला बालसुधारगृहात पाठवण्या अगोदरच पळून गेली, त्यामुळे तिला तिथे पाठवता नाही आलं. त्यामुळे पुढे काय झालं तिचं, ती जगली का वाचली की मेली ते कोणाला कळलंच नाही. त्याबरोबर आता महिपत म्हणतो, जगली ती जगली आणि आमच्या छाताडावर बसून आता मिऱ्या वाटते, समजलं ना? आता एक काम करायचं, आता ती पोरगी, तिचे आईबाप कोण आहेत, ती कुठून आली, हे समजा हुडकून काढायचं काय, आणि आम्हाला पोचवायचं. तिचे आईबाप आम्हाला हवेत. त्याबरोबर आता तो म्हणत असतो, अहो साहेब, पण ठीक आहे, मी शोधतो, पण मला सोडा तर खरं. त्यावर तो म्हणतो, सोडणार, आणि यावेळेस जर काय कच खाल्लीस ना तर याद राख मी काय करीन ते, बाटली डायरेक्ट. त्याबरोबर दुसरीकडे अर्जुन विचार करत असतो की काय करू, सायलीच्या आईवडिलांपर्यंत कसा पोहोचू. तर इकडे सायली ही बाजारात आता भाजीपाला वगैरे घेण्यासाठी आलेली असते. इतकेच सायलीच्या फोनवरती अस्मिताचा फोन येतो. सायली फोन उचलते आणि बोला अस्मिताई म्हणते. त्यावर अस्मिता म्हणत असते, सायली, अगं कुठे आहेस तू, घरात कुठे दिसली नाहीस म्हणून कॉल केला होता. त्याबरोबर सायली सांगते, अहो अस्मिताताई, भाजीपाला घ्यायचा होता ना म्हणून मी मार्केटमध्ये आले. तुम्ही सांगा ना, तुमच्यासाठी सुद्धा बाजारात न येता काही आणायचं आहे का, मी घेऊन येते पटकन. त्यावर आता ती सायलीला म्हणते, अगं नाही गं, माझ्यासाठी काहीसुद्धा आणायचं वगैरे नाही आहे, मी फक्त तू कुठे दिसली नाहीस ना म्हणूनच तुला विचारायला फोन केला होता. बरं, काही हरकत नाही, ठीक आहे, पण सायली, अगं तुला तुझ्यासाठी आणि अर्जुनसाठी काही वेळ मिळतो का? त्यावर सायली विचारते, म्हणजे? त्यावर अस्मिता म्हणते, काही नाही, आपण घरी आल्यावरच बोलू, तू ये घरी. आणि मग लगेचच अस्मिता प्रताप आणि कल्पनाला म्हणते की सायली सतत काही ना काहीतरी कामात व्यस्तच असते, तिला अर्जुनसाठी आणि तिच्यासाठी वेळ मिळतो का नाही काही कळायला मार्गच नाही आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ना आता
त्या दोघांना वेळ दिला पाहिजे. जर ते कुठे बाहेर जात नाही तर आपण होऊया ना घरातनं. त्यावर आई बाबा विचारतात, म्हणजे? त्यावर ती म्हणते, अहो जर आपण घरात नसू तरच त्या दोघांना एकमेकासाठी वेळ मिळेल ना. माझी सासू किती दिवसापासून तुम्हा दोघांना बोलवतच होती, तुम्ही माझ्या घरी चला, आपण अख्खा दिवस तिकडे घालवूया काय. त्याबरोबर आता लगेचच ती विमलला पण बोलवते आणि म्हणते, विमल तू सुद्धा चल माझ्याबरोबर सासरी. तर विमल म्हणते, अस्मिताताई त्यापेक्षा मी माझ्या ताईकडे जाऊन येऊ का. नाही, काय झालं आहे, खूप दिवसापासून ती मला बोलवत होती म्हणून म्हणते, म्हणजे घराला कुलूपही लावावं लागणार नाही आणि सायलीताई येईपर्यंत माझी सगळी कामंसुद्धा आटपून होतील. त्यावर विमलला लगेचच अस्मिता म्हणते, ठीक आहे तू जा तुझ्या ताईकडे, पण सायलीला चुगली करू नकोस आमची की आम्ही असं ठरवून केलं आहे म्हणून. त्याबरोबर लगेचच विमल म्हणते की नाही हो, मी सायलीताईंना काहीही सांगणार नाही, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन, तुम्ही जा. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, मी आलेचा पटकन साडी बदलून अस्मिता, आणि मग ती आता आवरायला वरती जाते. त्याबरोबर इकडे प्रिया ही नागोबाच्या खोलीत आलेली असते. नागराज म्हणतो, या 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 प्रिया या, तुमच्या आमच्या खोलीत सहज स्वागत आहे, या खोलीत बसावे. त्याबरोबर ती म्हणते, नाही नाही, स्वागत वगैरे करण्याची एवढी काही गरज नाही आहे नागराज काका, अहो माझंच घर आहे, तुमच्या खोलीत आले फक्त एवढंच. त्याबरोबर आता लगेचच नागराज म्हणतो, काय तुझं माज ग, तुझा बाप तुझ्याशी धड बोलत नाही, बोलायचं खूप लांब, तुझ्याकडे डोळावर करून बघत नाही, तुझी आई मजबुरी म्हणून तिने तुला घरात घेतलं आहे आणि ती तुझ्याशी बोलतसुद्धा नाही एक शब्दही, मग तरीही हा माज येतो कुठून ग. आणि त्यांना जर त्यात खरं कळालं की तू खरी तन्वीच नाही आहेस तर मग. त्याबरोबर प्रिया म्हणते, हळू बोला, मी खरी तन्वी नाही आहे असं बोलू नका, कोणालाही कळता कामा नाही, लक्षात ठेवा. आणि जर हे कोणाला कळालं ना तर मी तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवे ना, आणि तो व्हिडिओ जर एकदा सगळ्यांनी बघितला ना की मग तुम्ही गोत्यात याल. त्याबरोबर नागराज म्हणतो, अगं किती काळ आम्हाला व्हिडिओचं भीती दाखवून तू घाबरवणार आहेस, आता तुझ्या विरोधात आम्ही काम करायला सुरुवातसुद्धा केली आहे, माहिती आहे का तुला. त्यावर प्रिया म्हणते, तुम्ही नेमकं काय करताय मला सांगा. मग नागोबा सांगायला लागतो की तू जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये होतीस ना अर्जुन, तेव्हापासून सायलीच्या आईवडिलांना शोधतो. मग ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचली, मग आम्ही काय केलं, सायलीच्या त्या शाळेत जाऊन तिचा जो फोटो होता तो बदलला, तिथे तुझा फोटो लावला, मग आता अर्जुनला कोणाचे आईबाबा सापडतील. त्यावर प्रिया म्हणते, माझे. त्यावर नागराज म्हणतो, एक्झॅक्टली तुझे आईबाबा सापडतील आणि मग खरं कळेल. त्याबरोबर मात्र आता प्रिया विचार करते की अरे बाप रे, नाही, ह्या दोघांनी तर मला पूर्ण मारायचीच प्लॅनिंग केली, पण काहीही झालं तरी सायलीला आणि अर्जुनला कळता कामा नये माझे आईबाबा कोण होते ते. नाही, मी तन्वी नाही आहे हा एकही पुरावा मला मागे सोडायचा नाही आहे, आणि याचे फक्त 2च पुरावे आहेत, एक सायलीचं गाठोडं आणि एक माझं गाठोडं. त्याबरोबर आता इकडे लगेचच महिपत शिखरे हा त्या पाटील हवालदाराला फोन करतो आणि म्हणत असतो, काय रे पाटला, मिळाली का नाही तुला माहिती. त्यावर तो म्हणत असतो, साहेब मी उद्या सकाळपर्यंत. त्याबरोबर लगेचच महिपत म्हणतोय, सकाळ बिकाळ काही नाही, मला आज रात्री सगळी माहिती हवी आहे, समजलं ना. तुला जमत नसेल तर तसं सांग तू आम्हाला. महिपत शिखरे एखाद्या पाताळातल्या माणसाला बी हुडकून काढू शकतो. त्यावर तो म्हणतो की नाही साहेब, मला मिळेल ना माहिती, मी शोधतो. तर आता इकडे सायली ही घरी आलेली असते. बघते तर काय, घरामध्ये प्रताप नसतो, कल्पनाची खोली बंद असते, खोलीत अंधार असतो. सायली विचारत असते, काय हो विमलताई, काय चाललं आहे, म्हणजे आज अगदी घर शांत आहे, बाबा आले नाही आहेत का अजून फॅक्टरीतून, आणि आईंच्या खोलीत उजेड नाही, आई कुठे गेल्या आहेत का बाहेर. इतक्यात अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. आता अर्जुन सायली तिथे असताना विमल तिकडे येते आणि विमल म्हणत असते की काय झालं ना ताई, अहो ते आपल्या अस्मिताताईंची सासू खूप दिवसांपासून आईना बोलवत होत्या, तर मग ते तिकडे गेलेत दोघंजणं, साहेब पण आणि वहिनी पण. त्याबरोबर आता सायली म्हणते, काय दोघं एकत्र. त्यावरती म्हणते, हो, आणि मला पण आता वेळ आहे तर मी सुद्धा माझ्या ताईच्याकडे जाते, उद्या सकाळपर्यंत येईन परत पटकन. त्यावर सायली म्हणते, अहो पण हे कधी ठरलं. त्यावर विमल म्हणते, अहो वेळ होता ना तर जाऊन येते, कधीपासून ती सुद्धा ये करते, बरं चला मी निघते, साहेब निघते, आणि मग ती सुद्धा तिकडनं जाते. त्यावर आता सायली म्हणत असते, आज सगळ्यांचं सगळं असं अचानक कसं ठरलं. एरवी विमलताईंना त्यांच्या ताईकडे जायचं असेल तर त्या आठवडाभरापासून आधी तयारी करतात, मला सांगतात, पण असं काहीच नाही केलं, आणि आई बाबा दोघंच जण निघून गेले अस्मिताताईंच्या घरी. मला सुद्धा भेटायचं होतं त्यांच्या सासूला, पण मला नाही घेऊन गेले, असं कसं केलं यांनी.
त्याबरोबर आता अर्जुन हा लगेचच सायलीची गंमत करायला लागतो आणि म्हणत असतो की बापरे, हा सुभेदार फॅमिलीने खूप मोठा अक्षम्य गुन्हा केलेला आहे बायको. मिसेस सायली सुभेदारांना घेऊन गेलेले नाही आहेत ते बरोबर. मग याच्याबद्दल सर्व सुभेदारांना शिक्षा तर व्हायलाच हवी. त्याबरोबर आता इथे प्रिया विचार करत असते की नाही, काहीही झालं तरी ते गाठोडं कोणाच्याच हाती लागता कामा नये. मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. तर नागोबा म्हणत असतो, एखाद्या मुलीला किती आनंद होईल ना, तिचे आई बाबा सापडणार असतील याचा, पण तुझ्या चेहऱ्यावर तर काही दिसतच नाही आहे. आणि हो, आता जाऊ नकोस तू सुभेदारांच्या घरी. ते सगळे बाहेर गेलेत, म्हणजे सायली, अर्जुन, कल्पना, प्रताप, त्यांची ती नोकर सगळेच बाहेर गेले. काय आहे ना, ते मगाशी प्रतिमा वहिनी फोनवर बोलत होती तेव्हा तिला फोनवर बोलताना मी ऐकलं होतं. त्यावर प्रिया विचार करते, हीच ती खरी वेळ आहे सायलीचं गाठोडं जाऊन परत घरी घेऊन येण्याची. कारण सायलीचं गाठोडं मी अन्नपूर्णा निवासमध्ये ठेवलं आहे आणि माझं गाठोडं त्या महिपतच्या घरी आहे. त्याबरोबर इथे सायली म्हणते, माझ्याकडे एक प्लॅन आहे प्रियाकडून माझं गाठोडं कुठे आहे हे काढण्याचा. त्याबरोबर अर्जुन काय विचारतो, मग सायली त्याला प्लॅन सांगते. प्लॅनप्रमाणे अर्जुन प्रियाला फोन करतो आणि म्हणतो, सायलीचं गाठोडं कुठं आहे हे मला कळालं. त्याबरोबर आता मग मात्र प्रिया खूपच जास्त घाबरते आणि आता ते अर्जुनच्या घरी सायलीचं ते गाठोडं शोधण्यासाठी आलेली असते. आता प्रियाला ते गाठोडं सगळीकडे शोधूनही कुठेच सापडत नसतं. मग मात्र आता प्रियाला टेन्शन येतं. ती विचार करायला लागते की असं कसं होऊ शकतं, मी तर गाठोडं इथेच ठेवलं होतं, मग तरीही मला गाठोडं सापडत का नाही आहे, गाठोडं नेमकं गेलं तरी गेलं कुठे. आता प्रिया हे ड्रॉवरमध्ये शोधते, कपाटामध्ये शोधते, गादीच्या खाली शोधते, मेकअपचा जो आरसा असतो त्याच्या मागे शोधते, पाठच्या बाजूला अंगणात शोधते, तर बेडखाली बघते. त्यानंतर अश्विनचं जे कपाट असतं तिथे चेक करते, अश्विन कामाच्या फाईल्स जिथे ठेवत असतो ते सगळं चेक करते आणि विचार करते, अरे कुठे ठेवलं मी ते गाठोडं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.